हे जे काय खरात बाबा प्रकरण चालू आहे, मला काय त्याच्यावरती एवढं काय बोलायचं नव्हतं, पण तरी पण मला हे बोलायचं आहे, कोणाकोणाला वाटतं त्याची एकट्याची चुकी आहे. एकट्याची चुकी नाही आहे. बायकांना कळालं नाही का? हा, ते सॅनिटायझर वगैरे मस्त घेतात आणि तिकडे खुश होते, त्या कॅमेऱ्यामध्ये दिसतंय. स्वतःच्या मनात असल्याशिवाय कसं काय? हा ठीक आहे, ज्याच्यावर जबरदस्ती झाली असेल वगैरे ते जेन्युइन आहे की हा बाबा त्याने काहीतरी बेशुद्ध वगैरे करून काहीतरी प्रकार केला तर मानलं असतं. हा स्वतःहून जात आहेत. असं कोणता बाबा आहे की माझ्याबरोबर हे करा, माझ्याबरोबर ते करा, मग तुम्हाला हे होईल. अरे नवरा असाच मरेल तुमचं हे सगळं बघून, नवरा मरेल म्हणून हे केलं. हे कोणतं भाई, हा कोणतं काय आहे हे? काय चाललंय? मला तर बायकांची चुकी पण वाटते बाबा. हे लोक बोलतात ना की एकट्याची चुकी, असं होऊच नाही शकत. हा, आपण त्या गोष्टीवरती विश्वास ठेवतो जे लोक जेन्युअनली, ज्याला बेशुद्ध वगैरे करून काय असा प्रकार झालाय ना, त्या खऱ्या गोष्टी आहेत. पण तुम्ही स्वतः हे सगळं प्रकार करताय आणि नंतर बोलताय की असं केलं तसं केलं. करताना तर स्वतः भाई मजा घेत होते हा लोक. त्याच्यासोबत आहे ना ह्यांना पण त्या शिक्षा, ज्या स्वतःहून हे सगळ्या गोष्टी करतायत. काय बोलणार ना उगाच. ठीक आहे, तो तर होताच फ्रॉड, पण ह्यांचा काय, ज्या खुशी खुशीने सॅनिटायझर घेत होत्या त्या रीलमध्ये दिसतंय स्वतःहून आणि हसतायत पण, आणि नंतर त्यालाच बोलतायत. आता ह्या व्हिडिओ तर त्या नवऱ्याकडे पोचले तर नवरा तर असंच वरती निघून जाईल सगळा विचार करून. काय बोलणार ना, टाळी एकाताने वाजत नाही, हे गोष्ट खरी आहे. पण तरी पण चुकीचं असतं, म्हणजे स्वतःहून बेशुद्ध असतं तर गोष्ट मान्य केली असती. बेशुद्ध करून बाबा केलं त्या केसमध्ये ना, ठीक आहे चल, त्या बायकांना का बोलू नाही शकत. पण ह्यांचं काय, ह्याच्यात स्वतःहून जात आहेत आपलं सगळं करायला. हा, असं काय, जाऊन दे, सोड. काय कलयुग आहे भाई, हे कलयुग.